क्रिकेटचं मैदान. मॅच संपली, पण आता या शांत स्टेडियममध्ये काय चाललंय? भारताची सुपरस्टार स्मृती मानधना तिच्या डोळ्यांवर पट्टी का बांधलीय? आणि हे कोण आहे जो तिच्याजवळ अंगठी घेऊन उभा आहे? हे आहे मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम, जिथे काही मिनिटांपूर्वी भारताने विश्वचषक जिंकला होता. पण आता स्मृती मानधनाच्या आयुष्यातील सर्वात मोठी इनिंग्स सुरू होणार आहे. कोण आहे हा माणूस? आणि तिने डोळ्यांवर पट्टी का बांधली आहे? हा मिस्ट्री मॅन कोण आहे जो भारताच्या नॅशनल क्रशला प्रपोज करणार आहे? तिच्या जीवनातील ही अशी ओव्हर आहे जिथे व्हाईट बॉल नाही, नो बॉल नाही, आहे फक्त आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन. डोळ्यांवरील पट्टी काढली आणि समोर पलाश मुच्छल, संगीतकार, गायक. तो आहे तिचा फ्युचर लाईफ पार्टनर. रिकाम्या स्टेडियमच्या शांततेत त्या दोघांच्या अस्तित्वाशिवाय तिथे कोणीही नव्हतं. त्याने गुडघ्यावर बसून अंगठी धरली. हा क्षण फक्त भारताच्या विजयाचा नव्हता, हा होता शुद्ध निस्वार्थ प्रेमाचा विजय. आणि तिने हो म्हटले. मॅचमध्ये एवढा तणाव नव्हता जितका या प्रपोजलमध्ये होता. मित्रांनो, हा क्षण आपल्याला काय शिकवतो? जिंकणं म्हणजे फक्त विकेट काढणं नाही. जिंकणं म्हणजे आयुष्यभर साथ देणाऱ्या व्यक्तीला हो म्हणण्याचं धाडस दाखवणं. प्रेम ते कोणत्याही रणभूमीवर कोणत्याही नियमांशिवाय अचानक जिंकतं. आज डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये फक्त क्रिकेटची ट्रॉफी नाही, एका नव्या प्रेमकथेची सुरुवात झाली आहे.